मूळ अंगाचा काहीतरी मुख्यमंत्री यांच्याकडून लिहून घेतलंय, तुमच्याच पोराकडून काहीतरी लिहून घेतलंय आता. तर आता ते मेसेज जाईल तिकडं, बघूयात काय होत. वचन न मोकळे 10 वाजता नाही लागले मोकळे होते. आता यायला लागलेत मला फोन, तुमचं वेगळंच फोन, आमचं वेगळंच आहे. आता आमचे फोन सुरू झाले, या का पुण्याला याला ताण आहे. आता येऊ मी सरकारला बोललो होतो मार्ग काढा, उगाच हे लेकर तुमचे हे पण तुमचे येऊ द्याचे अधिकारी यांना वेटीस धरू नका. याचा आई बापाने लय कष्ट केले तर आक्रम देऊ. मला 100% खात्री आहे, तुम्हाला खात्रीने सांगतो मी, मुख्यमंत्री मार्ग काढते ही खात्री आहे. प्रयत्न करू. आता काय ते अर्ज मागे बैल पोळा आहे ना सध्या, ते अर्ज मागे इकडं पळ तिकडं पळ हे चालू आहे त्यांच्या मागे. थोडं 10 वाजता मोकळे होते, रातभर ते मोकळे नाही व्हायचे का? रात्रीच तर व्हायला मंत्री येईन एखादा, सांगा ना काहीतरी असं करायचं यावं त्यावं काहीतरी. अरे याचं कौतुक करायला लागेल माहिती का, तुमच्यापेक्षा जास्त या पुण्याच्या मीडियाचे. कशामुळे सांगतो, यांनी काय केलं, आजकाल सगळे तिकडे उठले, कोण फॉर्म घेऊन पळतोय, कोणाच्या गाडी मागं कोण लागलंय, कोणाच्या दारात जायचंय, कुणी कुकडे पळत. तुम्हाला प्युअर गरीबाच्या पोर, तुम्ही अख्ख्या पुण्याच्या मीडियाने तुम्हाला साथ दिली, अख्ख्या पुण्यात. त्यामुळे तुमचं सुद्धा खरंच कौतुक केलं मी आज, कारण मी बघतोय बाहेर जिकडे तिकडे मीडिया गुंतलेला आहे, पण इथला मीडिया गरीबाच्या लेकरांच्या मागे उभा आहे. तुम्ही फक्त शांत राहा, काहीतरी होईल, शांत राहायचं. मला मी कमवून अल्टिमेटम द्याय नाही, मला असे मुख्यमंत्री मार्ग काढणार. आणि 2-4 मंत्री फुल कामाला लागले आतो, ते म्हणते येणं जाऊ ते जाऊन बसलंय ते म्हणजे आता काहीतरी आपल्याला खबर डबर करावं लागेल. मग मी आहे बसलेलो, फक्त टेन्शन नाही घ्यायचं, फक्त काही वेगळं पाऊल तुम्ही उचलायचं नाही. तुमच्या माझा अख्खा महाराष्ट्र उभा आहे. त्याचं कारण सांगतो, आमच्या पोराला आता फोन यायले, इथं नुसतं व्यायाम करायचंच काम आहे, नुसतं उड्या हाणायचे इकडून तिकडं. इथं काही काम नाही, खायला नाही, प्यायला मुतायला कुठं जाताय ना. आता काय त्रास आहे पोलिसाला, होय अधिकाऱ्याला काही त्रास नाही, तुम्ही अधिकारी नाही तर कोण येत नाही. ते होईल पण तुमच्यासाठी दुखत असून आलं काय 10 वाजता वाट बघू, रातभर बघू. तुम्ही म्हणाल तसं सर. नाही तुम्ही जोडायचं असलं जाऊ शकता. मी आहे आता. तुम्हाला त्रास होईल असं मला काही करायचं नाही, तुम्हाला त्रास होईल असं काही करायचं नाही, कारण तुम्ही लई मोठी पिढी येऊ द्यायची, लई मोठी पिढी येऊ नाही तर मग आपल्याकडे हत्यार आहे ना राव कोणतं. नाही आता निवडणुका आपले म्हातारे पाहुणे यांना सांगायचं आमचं वाटोळ करण्याचं वाटोळ करा, रप पाडून टाकायची. महानगरपालिका बोले यांच्या तेव्हा येतो नसतं. मग आपल्याकडे तसंच हत्यार, आणखी म्हणलो नाही बरं का, म्हणणार आहे वाट बघितल्यावर, आणखी वाट बघतो येईन बुवा एखादा मंत्री येईल. लाख पोरायचे, सगळ्या जाती धर्माच्या पोरायचे, एका मंत्र्याला माया येणार का? एक जण येऊन आपले अश्रू पुसण्यात काय गोरगरिबांची वेदना ऐकून घेत नाही. त्यामुळे आपण वाट बघू, संयमानं शांततेत खुशाल बसायची वेळ आली तुझ्या टांगड्या लांबायच्या टेकला. फक्त एकमेकाला चिमटे घेऊ नका, गुतडे आणू नका. तुम्ही गुतडे आणता तिथे पोरं सांगते गुतडे आणते. गुताडा कळतो का यांना, काहीला कळतो का नाही. गुताडा म्हणजे कोपराला एकमेकाला चेपून घेणे, त्या भानगडीत काही पडू नका. बारगडा तो खाडावलाय जिथे कमी व्हायना, त्यांना जर मला खाली उतरा त्याच एवढंच माझं सरकार नुसतं भुवन आहे नाही तर नाही कॅन्सर आपल्याला मागा. पण ते त्यांनाही कळतंय, उद्याचे अधिकारी येतं तिकडे काहीतरी रोडला त्रास होत होता, तर त्याच्यामुळे मी केलं असं नाही. ही गंदगीत काय त्रास, ही प्युअर वंगाणावणी पाणी
इथं नुसतं व्यायाम करायचंच काम आहे भाऊ. नुसतं उड्या हाणायचं इकडून तिकडं. इथं काही काम नाही, खायला नाही, प्यायला, मुतायला कुठं जाताय ना. आता आता काय त्रास आहे पोलिसाला होय? खायला नाही, प्यायला, मुतायला कुठं जाताय ना. आता काय त्रास आहे पोलिसाला होय? अधिकाऱ्याला काही त्रास नाही, तुम्ही अधिकारी नाही तर कोण येत नाही. ते होईल पण तुमच्यासाठी दुखत असून आलं काय रोज पाडून टाकायची. महानगरपालिका बोले यांच्या तेव्हा येतो मला असं नसतं. मग आपल्याकडे तसंच हत्यार आणखी म्हणलो नाही बरं का. म्हणणार आहे वाट बघितल्यावर आणखीन वाट बघतो येईन बुवा एखादा मंत्री येईल. लाख पोरायचे सगळ्या जाती धर्माच्या पोरायचे एका मंत्र्याला माया येणार का? एक जण येऊन आपले अश्रू पुसण्यात काय गोरगरिबांची वेदना ऐकून घेत नाही. त्यामुळे आपण वाट बघू संयमानं शांततेत खुशाल बसायची येळ आली तुझ्या टांगड्या लांबायच्या टेकला फक्त एकमेकाला चिमटे घेऊ नका गुतडे आणू नका. तुम्ही गुतडे आणता तिथे पोरं सांगते गुतडे आणते. गुताडा कळतो का यांना काहीला कळतो का नाही? गुताडा म्हणजे कोपराला एकमेकाला चेपून घेणे. त्या भानगडीत काही पडू नका. बरगडा दुखा लागलाय जिथे कमी व्हायना त्यांना जर मला खाली उतरा त्याच एवढंच मागं सरकार नुसतं भुवन आली ते मागं सारखा नाही हे असं मग त्रास होतो. नाही गाडी हळूहळू आता पेटायला लागली. एकदा रोळावं लागली मग ते त्यांचं काम झालं. आणि मी काय घेत नसते. आपल्याला आपल्यावर खात्री आपला माणूस राज्यातला मला कधीच उघडं पडू देत नाही मला पक्की खात्री. ज्या दिवशी त्यांना कळलं ना एवढं दुःख लागलं 1 कोटीपेक्षा जास्त लोक तुम्हाला इथं पुण्यात दिसतील. 1 कोटीपेक्षा नाही तर नुसतं दुःख लागलेलं फक्त मीडियातून बातमी जाऊन द्या असं केलंय मोटरसायकली काय मग तुम्ही पै पळायला बसली. त्याचं टेन्शन नाही फक्त तुम्ही शांत राहायचं. तुम्ही मला शब्द दिलेला शांत शांत बघू काहीतरी होईल. मुरलीधरांना लागले कामाला विखे साहेब लागले. विखे साहेब काय झालं व्यायाम करते त्यांचा माणूस सांगत तसं सांगणार नाही. फोन लावलं त्यांचा माणूस म्हणलं असं म्हणून ते म्हणलं की खरं त्याचा काय दोष आता येऊन त्याला पाहिजे का वाईट गोष्ट आहे चांगलंच ना. असं काय करतो शरीर स्वच्छ काय म्हणजे त्याला निरोगी राहिलं पाहिजे त्याच्यात काय काय. आणि त्या माणसाबद्दल सांगतो मी तुम्हाला मी टिंगल नाही करत. ती माणूस एखाद्या मॅटर मध्ये पडला ना मला अनुभव पडित कारण त्यांनी आमच्या मध्ये 2-3 मॅटर चांगले पिढीत नेले. MPCचा मागचा विषय होता तो पण नेला. त्यामुळं ते काम करते येईल पुन्हा आणखी कोणाकोणाची इथे राहील वाटच बघू आपण काय वाट बघायचं पलीकडे काय आपल्याला. मग आपला जेव्हा इशारा जाईल मग त्यांना कळून पाहिजे ती कशी लागला फोन आलता आता मूळ अन्नाचा काहीतरी मुख्यमंत्री यांच्याकडून लिहून घेतलंय. तुमच्या पोराकडून काहीतरी लिहून घेतलंय आता. तर आता ते मेसेज जाईल तिकडं बघूयात काय होत वचन ना मोकळे 10 वाजता नाही लागले मोकळे होते. आता यायला लागलेत मला फोन तुमचं